B.Ed ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले जे फॉर्म आहे हे लॉक केलेले आहे किंवा नाही किंवा मुदतवाढ होणार किंवा नाही या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता आजची तारीख आहे 23 आणि फॉर्म भरण्याची जी डेट होती ही होती 22। तर 22 विद्यार्थ्यांना लास्ट डेट देण्यात आलेली होती आणि 23 तारीख आलेली आहे तरी सुद्धा यामध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही आहे। याचा अर्थ असा आहे की आजच्या डेटमध्ये तर मुदतवाढ आलेली नाही आहे। समजा जर आज सायंकाळपर्यंत कोणती अपडेट आली मुदतवाढ होण्यासाठी तर ती माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। परंतु एकच विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, ज्यांचे फॉर्म लॉक केलेले असेल आणि पार्शली व्हेरीफाईड जरी असेल तरी त्यांनी सध्या काही करू नका, फॉर्म अनलॉक करू नका, काहीच करायची गरज नाही आहे। कारण ज्यांचे फॉर्म लॉक असेल आणि पार्सली व्हेरीफाईड जरी असेल तर तुम्हाला एक चान्स देण्यात येतो, तो म्हणजे मेरिट लिस्ट नंतर की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स एडिट करू शकता। परंतु जर तुम्ही सध्या आता तुमचा फॉर्म अनलॉक वगैरे करत असाल तर तुमचा फॉर्म लॉक होणार नाही, कारण की जी डेट होती ही 22 होती, यामध्ये मुदतवाढ झालेली नाही आहे। समजा मुदतवाढ झाली तर तुम्ही फॉर्म परत तुमचा अनलॉक करून लॉक करू शकता, परंतु सध्या मुदतवाढ नाही आहे। 22 तारीख दाखवण्यात आलेली आहे, नवीन तारीख वगैरे काही अपडेट आलेली नाही आहे। त्यामुळे आपले फॉर्म लॉक आहे तर लॉकच राहू द्या, नॉट व्हेरीफाईड असेल तरीसुद्धा तसेच राहू द्या। क्लिअर, त्यामध्ये काहीच करू नका, कारण की भरपूर असे विद्यार्थी आले की ज्यांचं कमेंट्स आलेले आहे सकाळी की सर आमचा फॉर्म म्हणजे पार्सली व्हेरीफाईड आहे, त्यानंतर कोणी म्हणत आहे की नॉट व्हेरीफाईड आहे, आमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले नाही आहे। अशा प्रकारे भरपूर अशा अडचणी या विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये। घाबरण्याचं कारण नाही आहे। जर तुमचे फॉर्म व्हेरीफाय झालेले नाही याचा अर्थ असा आहे की तुमचं व्हेरिफिकेशन होणार, कारण की पुढील जो वेळापत्रक आहे जसं की प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे, फायनल मेरिट लिस्ट आहे, त्यानंतर कॅप राऊंड 1 कॅप राऊंड 2 अशाबद्दल कोणतंही वेळापत्रक अजूनपर्यंत जाहीर केलेलं नाही आहे। फक्त आणि फक्त रजिस्ट्रेशनचंच वेळापत्रक दिलेलं आहे। त्यामुळे 22 जरी लास्ट डेट असेल तर ज्यांचे फॉर्म सबमिट झालेले आहे तर CET डिपार्टमेंट अजून 4 दिवस 3 दिवस आपले फॉर्म जे आहे हे व्हेरीफाय करून घेतील आणि त्यानंतर आपल्याला जो नवीन टाइम टेबल आहे हा देऊ शकतात। त्यामुळे आपले फॉर्म लॉक असणं गरजेचं आहे, कारण ज्यांचे फॉर्म इनकम्प्लीट असेल त्या विद्यार्थ्यांना अडचणी जाऊ शकतात, कारण की 22 तारीख लास्ट डेट होती, नवीन डेट आलेली नाही आहे। मुदतवाढ होणार की नाही होणार याबद्दलची 100% माहिती तुम्हाला कोणीच देऊ शकत नाही। त्यामुळे वेट करा, अपडेट आली माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार। आणि सध्या फक्त एवढंच सांगतोय, फॉर्मला छेडछाड करू नका, लॉक आहे लॉक राहू द्या, नॉट व्हेरीफाईड असेल तर नॉट व्हेरीफाईड राहू द्या, पार्सली व्हेरीफाईड असेल तर तसेच ठेवा, अनलॉक वगैरे करू नका। जर डेट वाढली तर माहिती देऊ, काय करायचं काय नाही करायचं या संदर्भात सुद्धा माहिती देऊ आपण। त्यासाठी कोणाला अडचण असेल तर कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। तर B.Ed ॲडमिशन 2026-27च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।